Hi everyone, my name is Ramdas Sonone. I am staying at Pawan Vatika. It is just next to Don Bosco School. I am working with Justify Logistics. I am into warehousing and logistics industry. Okay. See, in our life we always say कि food, shelter and clothes are very important part. But no, I am in different way. I am definitely at education. Shikshan. If Shikshan and education is there, then we can think about food, shelter and clothes. Okay. Today we all are here because of Mahatma Jyotiba Phule and Savitri Bai. Baba Saheb Ambedkar was most qualified person. That is only he is having statue in America. Okay. So for children, this message is very important. They must think about this. Even I am giving example to my daughter की मराठी मिळायचं आहे मराठी तू जर खूप शिकलीस तर खूप चांगलं होईल नाहीतर मग तुला स्वतःच्याच घरात धुणे भांडे करायचे किंवा दुसऱ्याच्या घरामध्ये तर हे सगळ्या मुला मुलींनी हे माझं एक्झाम्पल खूप सिरियसली घेतलं पाहिजे. आज तुम्ही बघा ना की मार्केटमध्ये तुम्ही कुठेही जा मोठमोठे असे होल्डिंग असतात हा क्लासेस तो क्लासेस आहे तर याच्यामध्ये पालकांनी आहे ना खूप स्मार्टली डिसिजन घ्यायचं आहे की तुम्हाला कोणता क्लास चूज करायचा आहे. मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देईल की माझी मुलगी गार्गी सोनावणे शी वॉज ॲव्हरेज ओके इन एज्युकेशन. आम्ही म्हटलं की एक जवळ आहे म्हणून गुरुकुल क्लास जॉईन केला अँड टुडे रिअली आय एम व्हेरी हॅपी अँड दॅट माय डिसिजन वॉज व्हेरी करेक्ट. कारण बरेचसे क्लासेस आहे मार्केटिंग करतात होल्डिंग लावतात पण गुरुकुल क्लासेसचं स्पेशालिटी हे आहे हा माझा एक्सपिरियन्स आहे की वैभव ठाकरे भाग्यश्री ठाकरे हे दोघंही ना खूप पर्सनली प्रत्येक मुलाकडे लक्ष देतात आणि सेकंड त्यांचं स्पेशालिटी अशी आहे की दे आर हॅव्हिंग व्हेरी प्रोफेशनल अँड टॅलेंटेड स्टाफ. ते सुद्धा मुलांकडे एकदम पर्सनली लक्ष देतात. मी परत एकदा सांगतो की माझी मुलगी आहे मला वाटत नाही की ती पास होईल की नाही जेव्हा आम्ही गुरुकुलला ॲडमिशन घेतलं तिला बट आय वॉज व्हेरी शॉक शी गॉट 75%. ओ माय गॉड. मी म्हटलं खरंच आपण इकडे खूप चांगलं डिसिजन घेतलं हा क्लास घेतला तर. आणि एक सेकंड सरप्राईज तिने असं दिलं की 12वीला तिने परत 74% घेतले. वाय? बिकॉज बेस वॉज व्हेरी स्ट्रॉंग गुरुकुल क्लासेस. तर म्हणून पालकांनी ना कोणताही क्लास घेताना मी असं तुम्हाला रिकमेंड करत नाही की गुरुकुल क्लासेस घ्या पण तुम्ही राईट क्लासेस चूज करणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना आहे ना शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आज तुम्ही शिकाल तरच पुढे वाचाल. मी प्रत्येक मुलाला सांगतो माझ्या ऑफिसमध्ये पण माझ्या मित्राच्याही मुलामुलींना की पुढचं येणारं लाईफ आहे ना इट विल बी व्हेरी टफ. ओके. ते लाईफ आहे ना तुमचं रोबोटिक आणि ऑटोमेशनवर असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त ग्रॅज्युएट झाला BCom झाला BA झाला नो यू शुड बी मल्टीटास्किंग. भरपूर तुमच्याकडे शिक्षणाच्या डिग्र्या पाहिजे आणि तुम्ही शिकताल ना शिक्षण घेताना वयाची कोणतीही मर्यादा नसते. मला अजून एक चांगलं आठवतं आहे की एक मुलगी होती मला वाटतं साऊथची होती तिला एका कंपनीने 1 करोडचं पॅकेज दिलेलं. शी रिफ्यूज दॅट कारण तिला अजून शिकायचं होतं. एक अर्धा वर्षापूर्वीची गोष्ट असेल. यू कॅन सर्च ऑन गुगल. एक 75 वर्षाची आजी होती ती 10वी पास झाली. म्हणजे बघा लोक शिक्षणाला किती महत्त्व देतात. म्हणून शिक्षण हे लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच.